नमस्कार मंडळी, आज आपण बनवूयात मस्त हेल्दी असा मखाना चिवडा. त्यासाठी आपण खूप कमी साहित्य घेतलं आहे. माझ्याकडे हा बटाट्याचा किस होता सुकवलेला, वाळवलेला उन्हाळ्यासाठी. तो मी थोडासा तळून घेते आहे. तुमच्याकडे असेल तर घ्या, नाही घेतला तरी चालेल. नुसता मखाण्याचा पण हा चिवडा खूपच छान लागतो आणि एकदम हेल्दी असा चिवडा आहे हा. खूप कमी तेलामध्ये होतो. आता मी हा बटाट्याचा किस तळण्यासाठी तेल वापरलं आहे, पण मी हे उरलेलं सगळं तेल काढून ठेवणार आहे. थोडे शेंगदाणे पण आपण ह्या तेलामध्ये छान असे क्रिस्पी तळून घ्यायचे. छान असे मस्त शेंगदाणे झाले, ते काढून घेऊयात आपण. तर हे तेल सगळं आपण बाजूला काढून ठेवलं आहे आणि अगदी थोडंसं तेल दिसतं आहे तुम्हाला कढईमध्ये. ह्याच्यामध्ये मी साधारण मीडियम साईजच्या 3 छोट्या वाट्या असे मखाणे घातले. तर हे छान आपण असे हलवून हलवून परतून घ्यायचं मस्त क्रिस्पी होईपर्यंत. चांगले 2 ते 3 मिनटं मस्त एकदम कमी आचेवरती छान असे परतून घ्यायचे. याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे मी. याच्यानंतर पण छान असे परतून घ्यायचे मखाणे. या चिवड्याची चव या परतलेल्या मखाण्यांमध्येच असते. मस्त असे क्रिस्पी मखाणे जेव्हा होतात तेव्हा चिवडा खूपच छान खमंग असा लागतो. छान हलवून हलवून परतून घ्यायचं आपल्याला. याच्यामध्ये थोडं तूप घालते मी. तुपामुळे पण छान चव येते एकदम. मखाणे खूप टेस्टी लागतात. बटाट्याचा किस ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर घाला, नसेल तर नाही घातला तरी चालेल. असे हाताने दाबून बघायचे क्रिस्पी झालेत का मखाणे. त्यानंतर मी याच्यामध्ये लाल तिखट घालते. तुम्ही आवडीप्रमाणे तुम्हाला ते किती तिखट हवं आहे तसं घालू शकता. मी साधारण अर्धा चमचा घातला आहे याच्यामध्ये. त्यानंतर पण छान परतून घेतलं आहे. तर याच्यामध्ये बटाट्याचा किस आणि शेंगदाणे तळलेले ते पण मी घालून घेते आणि हे सगळं एकत्र मिक्स करायचं. आणि ह्याच्यातच 2 ते 3 चमचे पिठी साखर घालायची. त्याच्यामुळे पण खूप छान चव येते याला. छान असा मस्त खमंग आपला मखाण्याचा चिवडा तयार आहे. मधल्या वेळेसच्या खाण्यासाठी मुलांना खूपच छान पौष्टिक असा नाश्ता आहे हा. तयार करून ठेवला तर तुम्ही कधीही उपवासासाठी पण छान असा हा चिवडा आहे. नक्की तयार करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल. जे लोक डाएट करतात त्यांच्यासाठी पण खूप छान ऑप्शन आहे हा. मस्त आपला खमंग कुरकुरीत असा मखाण्याचा चिवडा तयार झाला. तुम्ही नक्की तयार करून बघा. ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट तर नक्कीच करा. आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. थँक्यू.